आपल्या सगळ्याच सणवारांमध्ये निश्चितच प्रदूषणाचा विचार होतो आणि त्या निमित्तानं पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी अधिकाधिक लोक प्रोत्साहित केले जातात। त्याचाच प्रत्यय सध्या माझगावमध्ये येतोय। माझगावमध्ये होळी पेटवण्यासाठी ताडवाडीत राहणाऱ्या नागरिकांनी झाड तोडलेलं नाही, कागद आणि वाळलेलं गवत वापरून इथे 18 फुटांची पर्यावरणपूरक होलिका मातेची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। गेल्या 25 दिवस मंडळाचे कार्यकर्ते मेहनत घेऊन या होलिका मातेचा पर्यावरणपूरक पुतळा तयार करण्यासाठी झटत होते। सर, खरं तर आपली ही संकल्पना कशी सुचली आणि कशी एकूण ही होळी आपल्याला बनवण्यात आली, काय याची माहिती? आमच्या इथे पारंपरिक पद्धतीने दरवर्षी आम्ही होळी साजरी करतो। गेल्या वर्षी आम्ही टोटल 34 फूट एवढी होळी आम्ही पारंपरिक पद्धतीने केलेली होती। तर यावर्षी आम्हाला म्हणजे सर्व जी मंडळी आहे, आमची जे मुलं आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी ठरवलं यावेळेस काहीतरी वेगळा करूया। तर पण ती अशी करावी की ज्याच्यामध्ये प्लास्टिक किंवा काय पर्यावरणाची जे हानी आहेत ते काही वापरायचे नाहीत। तर त्याच्यामध्ये मग सगळ्या मुलांनी जे ठरवलं की आपण कागद किंवा बांबू किंवा गवत ह्याच्यापासून आपण काहीतरी वेगळा करता येईल पर्यावरणपूरक, तशी आपण एक होळी बनवूया। तेव्हा आम्हाला सुचलं की आपण होलिका देवी बनवूया, जेणेकरून आपल्याला लोकांना संदेशही देता येईल की पर्यावरणपूरक होळी ही साजरी करा। किती दिवसामध्ये आपण ही म्हणजे होळी बनवली आहे आणि याचं दहन कधी केलं जाणार? हे होळी आम्हाला तरी बनवायला महिना म्हणजे 24-25 दिवस तरी लागले। तेव्हापासून आमचं हा काम चालू आहे। कामावरून यायचा, परत ही पोरं पण कामाला सगळी आहेत, येऊन पुन्हा ते करणार 1-2 वाजता काम करतात, रात्री 1-2 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर परत उठून सकाळी कामाला जाणारी सगळी पोरं आहेत। त्या पद्धतीने मग ते जो ते काम करत होता। आणि दहन ही आमची 1:45च्या दरम्यान ही दहन करणार आज रात्री। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।